नमस्कार मंडळी, ठरलं तर मगचा आजचा म्हणजे 6 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. सुरुवातीला आपण पाहतोय अस्मिताने मंगळसूत्र देऊन अस्मिता आता कोर्टामधून निघून जाते. त्यानंतर सचिन आहे ना खूपच संतापलेला असतो आणि चिडलेला सचिन त्याच्याच वकिलाकडे रागारागाने पाहतो आणि आता तो सुद्धा ना कोर्टाच्या बाहेर निघून जातो. आता जसा सचिन कोर्टाच्या बाहेर निघून जातो तसं त्याला ना तिथे 2 पत्रकार आहेत ना भेटतात आणि आता ते त्याला अनेक प्रश्न विचारायला लागतात. त्यातली एक लेडीज म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे डिवोर्स स्पेशलिस्ट नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या बहिणीला ही केस जिंकून दिली, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे. तो मुलगा म्हणतो की तुमची सगळी फसवणूक जनतेसमोर आलेली आहे, तर आता तुमची काय म्हणजे रिॲक्शन आहे असं विचारते. आता ती पुन्हा एक मुलगी विचारते की तुम्ही तुमच्या बायकोला फसवलं आणि स्वतःवरच अन्याय होतोय असं चित्र तुम्ही का उभारलं. तर आता बघा सचिन आहे ना वैतागून तिथून निघून जातो आणि आता सचिनला ना काहीच उत्तर द्यायचं नसतं. आपण इकडे पाहतोय की कोर्टाच्या बाहेर कल्पनाताई, अर्जुन वगैरे सगळेजण असतात. आता कल्पनाताई म्हणत असतात की आता ना अस्मिताला एकटेपणा सोसावा लागणार याची काळजीसुद्धा आपल्याला वाटते असंही कल्पना म्हणत असते आणि पुढे म्हणते की तिला आता स्मितची जबाबदारी सुद्धा ना एकटीनेच घ्यावी लागणार आहे. कल्पनाताईंना खूपच काळजी वाटत असते. आता सायली म्हणते एकटीने का बरं, आपण सगळे आहोत ना. आणि अर्जुन म्हणतो की आपण अस्मिताईला एकटी कशी सोडू ग मम्मा. आता कल्पनाताई म्हणतात नाही, आपलं नशीब चांगलं म्हणून अस्मिता तिचं दुःख फार काळ उगाळत बसत नाही, पुढे जाते आणि आनंदाने राहते बिचारी. आता अश्विन म्हणतो हा मम्मा पण अगं अस्मिताई आहे कुठे म्हणून. इतक्यातच ना चैतन्य आणि अस्मिता बघा काही आणण्यासाठी गेलेले असतात. अस्मिता येते आणि म्हणते अरे डॅड कुठे गेलेत. अश्विन म्हणतो अगं त्यांना ना फॅक्टरीमध्ये एक मीटिंग होती त्यामुळे त्यांना तिथे जावं लागलं. अस्मिता म्हणते चला सगळ्यांनी तोंड गोड करा, इथे जवळपास आहे ना कुठं मिठाई नाही मिळाली म्हणून मी कुल्फी घेऊन आली. असं म्हणून अस्मिताने आता सगळ्यांना कुल्फी देते आणि चैतन्याच्या हातामध्ये नारळ पाणी असतं. अस्मिता आता सगळ्यांना कुल्फी दिल्यानंतर सायली म्हणते अस्मिता आज जे काही झालं त्याचं तुला मनस्ताप तर नाही ना गं झाला. अस्मिता म्हणते खड्ड्यात गेला मनस्ताप आणि मनस्ताप देणारा माणूस सुद्धा. अस्मिता आता खरं स्ट्रॉंग दाखवली. आपण पाहतोय अस्मिता पुढे म्हणते की उलट आहे ना आता मला खरंच खूप मोकळं झाल्यासारखं वाटतंय गं सायली. आता चैतन्य म्हणतो अस्मिताचा ना हा एक गुण खूप भारी आहे, म्हणजे काय ना की झाल्या गवल्या गोष्टीवरती ना ती अजिबात रडत बसायचं नाही आणि मूव्ह ऑन व्हायचं. हा गुण खरंच तिचं खूप छान आहे. आणि पुढे म्हणतो की आता ही वेगळी गोष्ट आहे की अस्मिताईमध्ये एकच गुण आहे. आता सगळे हसायला लागतात ना असं म्हणल्यानंतर अस्मिता तर आहे ना त्याला फटकाच देते आणि आपण पाहतोय की सायली म्हणते अस्मिता तू मनस्ताप करून घेत नाही आहेस ना, ही गोष्ट ना खरंच खूप चांगली आहे, पण तुला कधीही काही बोलावंसं वाटलं ना तर मी आहे. अस्मिता म्हणते हो, आणि ते ना मला चांगलंच माहिती आहे, आत्तापर्यंतच्या प्रवासामध्ये तू माझ्याबरोबर होतीसच की. आणि पुढे अस्मिता म्हणते पण आता ना स्वतःकडे लक्ष द्यायचं सायली. आणि म्हणते नाहीतर तुझ्या पोटी येणारं बाळ माझ्यावर जन्माच्या आधीपासूनच रागवेल म्हणून. सायली म्हणते नाही हो, असं काही होणार नाही. आणि अस्मिता म्हणते सायली अरे चैतन्य सायलीसाठी नारळ पाणी आणलं ना तर दे ना तिला म्हणून. तर चैतन्य म्हणतो अरे गे असं नुसतं लगेच नारळ पाणी द्यायचं, अर्जुनने नारळ पाण्याचा जो अलाराम लावलाय ना की तो वाजला की मग द्यायचं असतं. अस्मिता म्हणते अच्छा. आता सगळेजण मजा घेतात या दोघांची. अस्मिता म्हणते अर्जुन अलाराम 9 वाजताच तुझ्या बायकोला नारळ पाणी दिलं तर चालेल ना. अर्जुन म्हणतो चालेल म्हणून आता चैतन्य पटकन आहे ना नारळ पाणी देतो सायलीला. कल्पनाताई म्हणतात बरं चला आता घरी जाऊयात. अर्जुन म्हणतो हो अश्विन तू ना सगळ्यांना घेऊन घरी जा, मी ना ठरल्याप्रमाणे सायलीला घेऊन सिनियरच्या घरी जातो, ठीक आहे. आता चालेल म्हणून ना कल्पनाताई म्हणतात की सायली काळजी घे बरं का गं. नाही प्रतिमा असताना तसं काही मला टेन्शनच नाही आहे, पण तरीसुद्धा ना तू काळजी घे असं कल्पनाताई सांगतात. आणि अस्मिता म्हणते हो आणि आम्ही पण भेटायला येऊ तुला, मी आणि स्मित आम्ही दोघंही तुला भेटायला येऊ. आता सायली म्हणते हो तुम्हीही काळजी घे म्हणून आता सगळेजण आहेत ना निघून जातात. आपण ना यानंतर पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे सचिनचा. सचिन खूप वैतागलेला असतो आणि म्हणत असतो इतकं सगळं प्लॅनिंग केलेलं होतं, इतके पुरावे गोळा केलेले होते मी, अरे पण तरी सुद्धा ना सगळं काही वाया गेलंच कसं असं म्हणून तिथल्या बेडलाच लात मारत असतो आणि म्हणत असतो की मी हारलोच कसा. खूपच चिडलेला असतो सचिन. आता तिथे नाही महिपत येतो आणि म्हणतो की दीक्षित इतकं चिडू नका, दीक्षित इतकं चिडू नका, आता डोक्यावर बर्फ ठेवा असं महिपत सांगायला लागतो. सचिन म्हणतो की अण्णा माझं डोकं ना भडकलं आता अक्षरशः, मला त्या अस्मिताला पोटगीचा एकही पैसा द्यायचा नव्हता मला, आणि आता सगळी मेहनत मी त्याच्यासाठीच तर केली होती ना, पण तरी सुद्धा ना ही केस तो अर्जुन सुभेदार जिंकला असं म्हणून सचिन ना खूपच चिडलेला असतो. आपण पाहतोय महिपत ना खूपच कूलडाऊन असतो. महिपत म्हणतो हे बघा झालं गेलं सोडून द्या, आता डोकं कसं शांत ठेवायचं ना मी ते सांगतो. तुम्ही ना आमच्या भोगिनी बाबांची दीक्षा घ्या आणि ना नवीन आयुष्याला सुरुवात करा. पहिल्या बायकोकडून काडेमोड मिळाला तो विषय आता संपला, आता पुढं बघा ना दीक्षित, आता नवीन सुरुवात करा. सचिन म्हणतो अण्णा मला तुमचे हे सल्ले नको आहेत. हे जे सल्ले आहेत ना त्या भोगिनी बाबांच्या ना भक्तांना द्या तुम्ही, मला
नको आहेत हे तुमचे सल्ले, असं सचिन आता मैफतवरतीच ढापरायला लागतो आणि म्हणतो आतापर्यंत मी ना सगळं काही माझ्या मेहनतीवर आणि हिमतीवर मी उभं केलं होतं. पहिल्यांदा ना कुणीतरी मला मात दिली, त्या अर्जुन आणि सायलीला ना मी ना सोडणार नाही अजिबात, असं सचिन म्हणत असतो. आपण पाहतोय पुढे की सचिन म्हणतो की काय हे दीक्षित, आणि म्हणतो की अहो कसं आहे ना की मनात ना ही सोडाची भावना तुम्ही काढून टाका. अरे बाबा, आपले डोळे कुणीतरी फोडले म्हणून जर का आपण समोरच्याचे डोळे फोडले तर अख्खं जग नाही का आंधळ व्हायचं, असा हा मैफत म्हणायला लागतो. आता सचिन एकतर चिडलेला असतो आणि आज महिपत त्यांना ज्ञान देत असतो. सचिन म्हणतो अण्णा प्लीज, तुमची ही जी फिलॉसॉफी आहे ना त्याची ना मला आत्ता अजिबातच गरज नाही आहे. महिपत म्हणतो बरं ठीक आहे, मी आता काही बोलत नाही, पण तुला ना माझं एक ऐकावंच लागेल. लवकरच साक्षी पुण्यावरून येणार आहे, त्यानंतर मी ना तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे, म्हणजे मी देवाचं नाव घ्यायला मोकळा, असं ना हात जोडून हा महिपत बोलत असतो आणि म्हणत असतो की देवा या लेकरांवरती लक्ष ठेव रे देवा, असं म्हणायला लागतो. सचिन तर अक्षरशः डोक्यालाच हात लावत असतो. आता आपण पाहतोय पुन्हा पुढचा सीन, तो म्हणजे ना किल्लेदारांच्या घरातला. आता अर्जुन आणि सायली आता प्रतिमात्याकडे गेलेले असतात. प्रतिमात्या म्हणत असतात अगो केव्हापासून मी वाट बघते सायली. आता सायली म्हणते हो आत्या, काय ना की आम्हाला ना कोर्टामध्ये थोडा उशीर झाला म्हणून, आणि अर्जुनचं लक्ष अजून सुद्धा ना आजूबाजूलाच असतं, म्हणजे त्याने पाठवलेला माणूस येऊन सगळी सायली येण्यापूर्वी घरात तयारी झाली का नाही म्हणून ते. आता आपण पाहतोय की सुमन म्हणते आम्हाला ना कल्पना वहिनींचा फोन आला होता आणि त्या सांगत होत्या की तू अस्मिताची केस अगदी छान लढलास म्हणून अर्जुन, आणि म्हणते अर्जुन अभिनंदन. हां, अर्जुन म्हणत असतो थँक्यू सो मच, पण अर्जुनचं लक्ष बघा सगळीकडे घरात असतं. आता सायली सुद्धा बघते ना घरात आहेत ना जागोजागी मेटलच्या वॉटर बॉटल आणि एक काचेचा ग्लास पाणी पिण्यासाठी हा ठेवलेलाच असतो. आता नक्की याचं काय ते सायलीच्या लक्षात आलेलंच असतं. आता पाहते तर सायली ना सगळ्याच घरामध्ये अशा मेटलच्या पाण्याच्या बॉटल आणि ग्लास ठेवलेला असतो. अर्जुन म्हणतो म्हणजे सायली ते येण्या अगोदर सगळी तयारी झालेली दिसते, वा व्हेरी गुड, असं अर्जुन म्हणायला लागतो. आता बघा प्रतिमात्या सुद्धा सगळीकडे बघतात आणि सायली म्हणते की काय हो ही सगळी तयारी तुम्ही केलीत का प्रतिमात्या, आणि हे असे कोपरे का झाकलेत म्हणून. तर प्रतिमात्या म्हणतात अगं हो, पण तू येणार म्हणूनच ही सगळी तयारी केलेली आहे, पण ही आम्ही नाही केलेली, आम्ही तर ती तुझ्या नवऱ्यानेच केली म्हणून. आता सायलीला काही कळतच नाही. प्रतिमात्या म्हणतात अगं तू इथे येण्या अगोदर आहे ना त्याचा एक माणूस आहे ना इथे हजर होता आणि बघ त्याने जागोजागी पाण्याची मेटलची बाटली ठेवली, तीही खास तुझ्यासाठी. आता सायली हे सगळं बघते. आता प्रतिमात्या हसायला लागतात. अर्जुन म्हणतो नाही म्हणजे तू कोणत्याही रूममध्ये असेल तरी तू पाणी पित राहशील ना म्हणून मी हे ठेवलंय. आणि सुमन काकू म्हणते हो ना, आणि अर्जुनने सगळ्या बाथरूममध्ये अँटी स्लिप्स मॅटसुद्धा ठेवायला सांगितलेत. अर्जुन म्हणतो हा टाईल्स ओले असतात ना, स्लिप नको व्हायला ना म्हणून मी सांगितलं आहे ते. आता सायली म्हणते तुमचं काय करू मी नक्की. अर्जुन म्हणतो काही नाही, मी जे केलंय ना तर ते सगळं नीट वापर आणि स्वतःची काळजी घे बस. आता प्रतिमात्या म्हणतात तुझी ना खरंच खूप कमाल आहे हा अर्जुन. आणि आता सायली म्हणते बरं ठीक आहे, तुम्ही इतकं प्रेमाने केलं ना मग मी सगळं नीट करेन. हां, अर्जुन म्हणतो वा दॅट्स गुड, आणि म्हणतो की बरं तू आता इथे तुझे लाड करून घे मस्त, मी आता निघतो. हां, आणि आपण पाहतोय की प्रतिमात्या म्हणत असतात अरे थांब जेवून तर जा. अर्जुन म्हणतो नाही आज ना घरी सगळ्यांसोबत जेवतो, घरी माझे सगळे वाट बघत असतील ना. प्रतिमात्या म्हणतात बरं ठीक आहे. आता अर्जुन म्हणतो की बाय बाय को काळजी घे हां म्हणून, आणि लगेचच बाय बेबी असं सुद्धा म्हणतो बाळाला. आता सायली उठून भरते तर अर्जुन म्हणतो नाही बस 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 बस, आणि मग सायली म्हणते सावकाश जा हां म्हणून. आता अर्जुन तिथून निघून जातो. आपण पाहतोय अर्जुन गेल्यानंतर सुमन काकू म्हणते सायली तुझी सगळी तयारी जी आहे ना तर ती तन्वीच्या खोलीमध्ये केली आहे. हां, तर तू पटकन हातपाय धु आणि जेवायला ये. सायली म्हणते हो सुमन काकू मी लगेच येते हां म्हणून. सायलीला खूपच आनंद होतो आता तन्वीच्या खोलीमध्ये ती राहणार म्हणून. प्रतिमात्या म्हणतात चला आता आपण जाऊ म्हणून. आता त्या दोघी जणी सुद्धा जातात आणि ना आपण आता पुढचा सीन पाहतोय तो म्हणजे जेलमधला. ही प्रिया ना इकडे जेलमध्ये गाठ झोपलेली असते आणि झोपेमध्ये ना सतत बरळत असते आई तू आलीच आई, चला आता मी येते हां तुझ्याबरोबर, चल आपण जाऊया. आणि म्हणत असते काही अगं जाऊ नकोस तू, बाबा थांबा ना, अश्विन अरे माझ्या बाळाला घेऊन जा ना, मला इथे नका ना ठेवू, असं ही प्रिया ना खूपच जोरजोरात जेलमध्ये ना झोपीमध्ये बोलत असते आणि तिच्या आवाजाने ना सगळ्यांना डिस्टर्ब झालेला असतो. आणि प्रिया सतत म्हणत असते आई मला घेऊन जा ना ग इथून, अश्विन अरे थांब ना अश्विन, अरे आपण घरी जाऊयात ना अश्विन, कोणालाही ना आता मी तक्रारीची संधी नाही देणार, प्लीज मला इथून घेऊन चल. आणि काय होतं ना की तिच्या त्या एवढ्या सगळ्या गोंधळामध्ये ना ती कॉन्स्टेबल तिथे येते आणि तिला ना उठवते आणि म्हणते की ए उठ, काय चाललंय घे तुझं, उठ करून, आणि ना तिला खूपच रागवत असते. आता ती कॉन्स्टेबल म्हणते काय ग काय बॉम्ब लावलीस तू, हे काय तुला तुझं घर वाटलं का, आणि आता जर का पुन्हा तुझा आवाज आला ना तर अख्ख्या जेलची भांडी घासायला लावीन मी तुला. आणि म्हणते की काही असली बडबड असं म्हणून आहे ना. आता ती कॉन्स्टेबल तिथून निघून जाते आणि प्रियाला नंतर कळतं की अरे हे तर तिचं स्वप्न होतं म्हणून, आणि प्रियाला याचं खूप वाईट वाटतं आणि म्हणते अरे माझं नशीब किती खराब आहे म्हणत असते, इतकं माझं वाईट आहे का नशीब की अगदी स्वप्नात सुद्धा
मला माझ्या घरातले लोक मला लाथ मारून निघून गेले म्हणून, असं ही प्रिया म्हणत असते. आणि आपण पाहतोय की पुढे ही प्रिया ना खूपच हायपर होते आणि म्हणते की मी खरंच खूपच मी आयुष्यभर जेलमध्येच राहणार आहे का, आणि माझं बाळ सुद्धा आता जेलमध्येच राहणार का, असं ही प्रिया ना घाबरून विचार करायला लागते. आपण इकडे पाहतो की सायली एकटीच बसलेली असते तन्वीच्या रूममध्ये आणि प्रतिमात्या म्हणतात की काय करते सायली. तर सायली म्हणते प्रतिमात्या तुम्ही तर मला ना कुठल्याच कामाला हात लावू देत नाहीत आणि यामुळे ना मला कंटाळा येतोय. प्रतिमात्या म्हणतात तुझे या कंटाळ्यावरती ना माझ्याकडे एक उपाय आहेच, आता बघ तुझा कंटाळा कसा जातो ते. असं म्हणून प्रतिमात्या एक ट्रंक घेऊन येतात. आता सायली पण त्यांना ट्रंक ठेवायला मदत करते. आता दोघीजणी मिळून काय होतं की ते ट्रंक ओपन करतात आणि त्याच्यामध्ये ना लहानपणीच्या छोट्या तन्वीच्या अनेक वस्तू अशा असतात. प्रतिभात्या म्हणून असतात बघ काय काय म्हणून. आता तिथला ना तन्वीचा एक चेंडू असतो, तन्वीचे कपडे, खेळणी, तिच्या आवाजातली कॅसेट, हे सगळं खूप काय काय असतं. सायली म्हणत असते आई आहे किती छान आहे. आणि आता प्रतिमात्या म्हणतात हे बघ सायली, हे बघ ही लोकर घे आणि आता तू तुझ्या बाळासाठी स्वेटर विणायला सुरुवात कर असं या प्रतिमात्यांना सांगत असतात. प्रतिमात्या म्हणतात तन्वीच्या वेळेस आहे ना मला पूर्णाईने खूप सारी लोकर आणून दिली होती आणि मग मी तन्वीसाठी हातमोजे पायमोजे असं खूप काही विणलं होतं, असं त्यांना आठवणी सांगायला लागतात. आणि म्हणतात मी जे बनवलेलं होतं ना तर ते ना खूप आवडीने घालायची माझी तन्वी. आणि आता पुढे म्हणतात हे बघ हा स्वेटर मी तन्वीसाठी विणलेला स्वेटर म्हणून एक लाल स्वेटर त्या सायलीला दाखवतात. सायली अगदी मायेने तो स्वेटर घेते आणि असं स्वतःच्या अगदी जवळ घेत असते आणि त्याची ना अनुभवत असते. आणि सायली म्हणते की खरंच खूप छान आहे स्वेटर म्हणून. आणि प्रतिमा ते एक वस्तू आहे ना अगदी कौतुकाने दाखवत असतात. सायली म्हणते प्रतिमात्या आणखीन काय काय या ट्रंकमध्ये. तर आता प्रतिमात्यानं एक छोटंसं ना जबलं काढतात आणि म्हणतात हे बघ हे तन्वीचे कपडे किती मौसूत आहे बघ ना म्हणून. आणि म्हणतात अगं मी ना खरं तर सायली तुला कॉल करणारच होते आणि सांगणारच होते की हे सगळे कपडे घेऊन जा तुझ्या बाळासाठी. काय ना की बाळाला ना वापरलेलेच कपडे घालायचे असतात ना, तुला मुलगी झाली ना की मग तू हे कपडे तिला लगेचच घाल तन्वीचेच माझ्या म्हणून. असा ना अगदी डोळ्यामध्ये पाणी आणून या प्रतिमात्या बोलत असतात. आणि सायलीला अगदी त्या एक वस्तूंचं खूप कौतुक वाटत असतं आणि सायली अगदी ती प्रत्येक गोष्ट आहे ना तर ती मायने अशी जवळ घेत असते. आपण पाहतोय की पुढे अनेक वस्तू अशा असतात की प्रतिमात्या सायलीला दाखवत असतात आणि सायली मनाची म्हणत असते की हे सगळं माझंच आहे असं मला का वाटतंय म्हणून. इतक्यातच तिला आठवतं ते महाराज म्हणालेले असतात की मुली बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तू शोधतेस ना पण मिळणार, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुला लवकरच मिळणार, मात्र तुलाच ती शोधावी लागणार आहेत असं ते बाबा बोलले असतात. आणि सगळं सायलीला आठवतं. सायली आता म्हणते प्रतिमात्या तुम्ही तन्वीच्या खूप आठवणी जपून ठेवल्या असतील ना. तर प्रतिमात्या म्हणतात खरं तर हे सगळं रविराजांनी जपून ठेवलंय. मी या घरात आले तेव्हा मला तरी कुठं काय आठवत होतं नाही का. आणि म्हणतात अगं हे सगळं तेव्हा सापडलं होतं खरं, पण मला सगळं काही अनोळखी वाटत होतं ग त्यावेळेस, असं प्रतिमात्या सांगायला लागतात. पुढे म्हणतात नंतर हळूहळू एका गोष्टींची ना मला ओळख वाटायला लागली, केवढा खजिना आहे बघ ना ग माझ्याकडे, असं प्रतिमात्या आणखीन काही ट्रंकमधल्या वस्तू दाखवायला लागतात. आपण पाहतो की सायली ना त्यातली एक कॅसेट शोधून काढते आणि म्हणते प्रतिमात्या ही कॅसेट कसली आहे म्हणून. आणि आता प्रतिमात्या सांगतात की अगं ही कॅसेट आहे ना रविराजींनी आणि यामध्ये तन्वीचा शुभंकरोती म्हणतानाचा ना आवाज रेकॉर्ड केला आहे म्हणून तर तितकी जपून ठेवली आहे ना, असं या प्रतिमात्या सांगतात. आता सायलीला खूपच आनंद होतो. सायली म्हणते कदाचित तन्वीचा आवाज ऐकल्यानंतर मला कळेल की आमच्यामध्ये इतकं साम्य मला का वाटतंय ते. आता सायली म्हणते आपल्याला कुठे ऐकता येईल ही कॅसेट, टेप रेकॉर्डर असेल ना. तर प्रतिमात्या म्हणतात नाही ग इथे तर नाही टेप रेकॉर्डर, बहुतेक पूर्णाईकडे होता, तिने तो स्टोअर किंवा आउट हाऊसमध्ये ठेवला असेल बघ. सायली म्हणते बरं मी जाऊन घेऊन येऊ का, मला नाही ऐकायचीच आहे ही कॅसेट म्हणून. आता प्रतिमात्या म्हणतात बरं जा, पण जाण्या अगोदर कल्पनाला कॉल कर म्हणजे ती काढून ठेवेल. आता सायली म्हणते हो ठीक आहे म्हणून लगेच सायली काय करते कल्पनाताईंना फोन करते आणि सगळं काही सांगते. आता आपण पाहतो इकडे सुभेदारांच्या घरातला सीन. तर इकडे ना डायनिंग टेबलवरती सगळेजण बसलेले असतात. अस्मिता म्हणते मम्मा भाजी तर छान झाली आहे पण सायलीच्या हातची काही चव नाही. आता कल्पनाताई म्हणतात हो ना आज स्वयंपाक करताना मला आणि विमलांना सुद्धा ना खूप सायलीची आठवण येत होती ग. आणि अस्मिता म्हणते अगं स्मितला सुद्धा ना बहुतेक सायलीची खूप सवय झाली आहे, खूप रडत होता ग, मला असं वाटतं की मामीची आठवण काढूनच रडतोय बिचारा. कल्पनाताई म्हणतात मला पण ना सायलीशिवाय करमतच नाही. आता अश्विन आणि अर्जुन हे पण जेवत असतात तर अर्जुन मध्येच म्हणतो मला सुद्धा. आता अश्विन तर हसायलाच लागतो ना आणि म्हणतो की दादा तुला सायली वहिनीची एवढी आठवण येते तर तू तिला व्हिडिओ कॉल कर ना. अर्जुन म्हणतो गुड आयडिया म्हणून काय करतो लगेचच पटकन आहे ना मोबाईल घेतो
घेतो आणि सायलीला व्हिडिओ कॉल करतो. तर सायली ना गेटमध्येच आलेली असते. सायली फोन उचलते आणि म्हणते हॅलो. अर्जुन म्हणतो हाय बायको काय चाललंय. सायली म्हणते मी ना. अर्जुन म्हणतो हे काय बायको तू गार्डनमध्ये फिरतीस आणि इतक्या उन्हात. अगं इतक्या उन्हात तू घराबाहेर का निघालीस. मम्मा हे बघ ना. आता कल्पनाताई सुद्धा बघतात आणि म्हणतात सायली तुला सांगितलं ना ऊन असताना घरातच आराम करायचा म्हणून आणि कशाला बाहेर पडलीस. पण अर्जुन म्हणतो एक मिनिट. अगं बायको तुझ्या मागे जे गार्डन आणि जे काही गेट आहे ना ते मला ओळखीचं वाटतंय ग. नाही हे सिनियरच्या घराबाहेर तर असं काहीच नाही आहे. कुठेस तू. आता सायली म्हणते जरा नीट बघा बरं तुम्ही मग तुम्हाला आठवेल की हे गेट आणि गार्डन तुम्ही कुठं बघितलंय ते. आता अर्जुन ना प्रयत्नच करायला लागतो इतकं तर सायली फोन कट करून टाकते आणि घरामध्ये यायला लागते. अर्जुन म्हणतो अरे माझा फोन कट केला. अरे बघ ना मम्मा माझ्या तोंडावर माझा फोन कट केला हिने असं म्हणतो. आता अस्मिता आणि कल्पना ते हसत असतात आणि म्हणतो मीला सोडतच नाही आता मी ना हिला परत फोन करतो. इतके तर सायली घरामध्ये येते. अस्मिता आता बघते हस की सायली घरामध्ये आली म्हणून आणि इशारा करते अश्विन आणि कल्पनाताईंना आणि अर्जुनचं काही लक्षच नसतं. अर्जुनने तिला फोनच करत असतो आणि आता या सगळेजण हसायला लागतात. अर्जुन म्हणतो अरे तुम्ही का हसताय कशाला मी फोन करतोय ना तिला तुम्ही का हसताय. अस्मिता मग इशारा करते बघ सायली इथे आली म्हणून. अर्जुनला सायलीला बघता क्षणी इतका आनंद होतो ना की बस लगेच डायनिंग टेबलवरनं उठून पळत येतो आणि बायको करून येऊन सायलीला मिठीच मारतो माझी बायको आली म्हणून आणि म्हणतो अगं मी तुला खूप मिस करत होतो बरं झालं तू आलीस ते आणि म्हणतो की ग्रेट तू परत आलीस ना आता तू परत जाणार नाही आहेस ना. आता सायली म्हणते हो असं काय करताय तुम्ही आजच मला सोडलत ना प्रतिमात्यांकडे आणि असं काय बोलताय आणि मला एक वस्तू घ्यायची म्हणून मी इथे परत आली आहे. तुम्ही तर असे वागताय जसं काय 10-12 दिवस झालेत मला तिथे जाऊन म्हणून. अर्जुन म्हणतो 10-12 सेकंद जरी तू लांब केलीस ना तरी सुद्धा मी तुला मिस करतो. सायली म्हणत असते अहो हे काय. आता कल्पनाताई म्हणतात आणि म्हणतात अर्जुन आम्ही सुद्धा आहोत हां इथे आणि आता अर्जुन लगेच लाजायला लागतो. हां आपण पाहतोय पुढे की अस्मिता म्हणते बरं सायली तुला काय हवं होतं ग आणि कल्पनाताई म्हणतात अगं मला माहिती आहे मला सायलीने फोन केला होता आणि म्हणते की बरं सायली तुला जो टेप रेकॉर्ड हवा होता ना तो विमलला मी सांगितला आहे ग की शोधायला स्टोरूममध्ये बघ म्हणून. पण मला असं वाटतं की तो खराब झाला होता म्हणून कदाचित पूर्णाईने भंगारामध्ये दिला असेल ग. आता सायलीला वाईट वाटतं. सायली म्हणते पण मी आता ती कॅसेट कशी ऐकू म्हणून आणि आपण पाहतोय की इतक्यातच विमल तिथे येते आणि म्हणते की विमल ते कॅसेट वाजवायचं मशीन नाही सापडलं हो मला स्टोरूममध्ये सुद्धा. आता असं म्हटल्यानंतर आपण पाहतोय की सायली म्हणते अरे देवा आता असा टेप रेकॉर्डर मी शोधू तरी कुठे. अर्जुन म्हणतो पण तुला का हवा आहे तो टेप रेकॉर्डर. सायली म्हणते या कॅसेटमध्ये ना तर छोट्या तन्वीचा शुभंकरोतीचा आवाज आहे आणि मला तो ऐकायचा आहे आणि त्यासाठीच हवा आहे मला तो टेप रेकॉर्डर. कुठे मिळेल तो. आता अश्विन म्हणतो वहिनी आजकाल टेप रेकॉर्डर कोण वापरतं तो मिळणं जरा कठीणच आहे. सायली म्हणते बरं ठीक आहे शोधेन मी कुठेतरी आणि म्हणते बरं आता मी निघते. रविराज काकांची गाडी घेऊन आली आणि प्रतिमा त्यांनी ना ड्रायव्हरला बजावून सांगितले की मला तासाभरात परत घेऊन यायचंच म्हणून आणि म्हणते की मी निघते म्हणून. आता कल्पना तर हो म्हणत असतात पण अर्जुन म्हणतो थांब जरा 5 मिनिटं थांबशील का आणि म्हणतो आणि वर चल माझ्यासोबत म्हणून मला ना तुला काहीतरी दाखवायचंय. सायली म्हणते हो आता काय दाखवायचंय आणि आपण पाहतोय अस्मिता म्हणते आता हा काय सायलीला माहेरी परत जाऊ देत नाही. हां म्हणजे सायलीचं माहेर पण फक्त 1.5-2 तासच होतं असं म्हणायचं म्हणून सगळेजण हसायला लागतात. आपण पाहतो इकडे अर्जुन आहे ना सायलीला वरती तिच्या रूममध्ये घेऊन जातो आणि म्हणत ये बघ आपली रूम कशी क्लीन आहे नाही की एकदम आणि हे बघ हे कपाट बघ म्हणून तिनं कपाट उघडून दाखवतो आणि मग तो एकदम परफेक्टली अरेंज केलेला आहे आणि मग हे बघ हे तुझं कपाट बघ आहे की नाही स्वच्छ एकदम म्हणून सगळी कपाट वगैरे उघडून दाखवतो आणि म्हणतो अगदी तू ठेवतेस ना तसंच आहे. सायली म्हणते खरंच हो आपली खोली अगदी टापटीप ठेवलीत तुम्ही. मला वाटलं होतं की माझी पाठ फिरल्या सगळा पसारा घालून ठेवाल. अर्जुन म्हणतो नाही गं ॲक्च्युली मी जेव्हा घरी आलो ना तेव्हा ना खूप सॅड होतो मी आणि खूप बोर पण होतो मला ना कळतच नव्हते काय करावं ते. मग म्हटलं चला रूम क्लीन करतो. सायली म्हणते किती गुन्हे ग माझा नवरा. आणि आता काय होतं सायली पुढे म्हणते की मी ना तुम्हाला खरं सांगू मला पण नाही ना प्रतिमात्यांकडे तुमची खूप आठवण येत होती म्हणून आता सायली अर्जुनच्या जवळ येणार इतक्यातच त्याला फोन येतो. अर्जुन म्हणतो सॉरी इम्पॉर्टंट कॉल आहे मला घ्यावाच लागेल म्हणून फोन घेण्यासाठी बाहेर जातो आणि आता सायली तिथेच बेडवर बसते आणि आता तिचा मोबाईल काढते आणि आता मोबाईल पाहत असते. इतक्यातच आहे ना तिला एक शॉट येतो आणि आता त्या शॉटमध्ये ना ती पाहायला लागते तर तिथं एक माणूस असतो जो त्याच्या दुकानाची ना ॲड करत असतो. तो म्हणत असतो की तुम्हाला जर का जुने रेकॉर्ड ऐकायचे असतील तर आमच्या दुकानाला अवश्य भेट द्या आणि आमचं दुकान हे पनवेलमध्येच आहे आणि तुमच्याकडे जर का तुम्हाला जर का VCR हवा असेल
तर चालू स्थितीमध्ये जुने टेलिफोन हवे असतील तर ते सुद्धा आमच्या दुकानात मिळतील. तसेच VCR मिळतील. आणि जुन्या गोष्टींची तुम्हाला आवड आहे का तर नक्की आमच्या पनवेलच्या शॉपला भेट द्या. आणि दुकानाचा पत्ता खालील आहे असं काहीतरी तो दुकानदार ॲड करत असतो. सायली म्हणते अरे म्हणजे याच्याकडे तर ती गोष्ट आहे जी मला हवी आहे ती, असं सायली म्हणते. आणि त्याचा पत्ता बघते आणि आता तिकडे ती जायला निघते. इतक्यातच काय होतं, सायली निघणार एवढ्यातच ना अर्जुन तिथं येतो. आणि सायली म्हणत असते चला आता या कॅसेटच्या दुकानात तर जायलाच हवं. अर्जुन म्हणतो बायको आय एम व्हेरी सॉरी गो, मला ना खूप अर्जंट मीटिंग आली, मला ना जावंच लागेल, मी मीटिंग अटक करतो आणि मग आपण मस्तपैकी जेवण करूया आणि मग मी तुला घरी सोडतो. हां सायली म्हणते मला सुद्धा नाही का महत्त्वाच्या कामासाठी जायचं आहे. तर अर्जुन म्हणतो हरकत नाही, मी जेव्हा वापस येईन ना तर आहे ना मी तुला तिथे ड्रॉप करीन, पण तुला जायचं आहे तरी कुठे सांग ना. आता सायली मनातच म्हणते मला टेप रेकॉर्ड शोधण्यासाठी लगेच निघायचं आहे असं मी सांगू का, पण तन्वीचा आवाज ऐकण्यासाठी मला धीर का धरवत नाही असं जर का याने विचारलं तर मी काय सांगू, असा ना विचार करायला लागते सायली. आणि इतक्यातच ना ठरलं तर मग चाचा हा भाग आणि इथेच संपतो. आपण पाहतोय प्रेक्षकांनो की उद्याचा भाग सुद्धा ना खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण त्या अगोदर प्लीज तुम्हाला जर का मी दिलेले रिव्ह्यू आवडत असेल ना तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहतोय की सायली आता त्या टेप रेकॉर्डच्या दुकानामध्ये जाते आणि त्याला विचारत असते की हे कितीला काय वगैरे असं. आणि आपण पाहतोय की एक माणूस आहे ना अचानक सायलीचा कुणीतरी पाठलाग करून आहे ना सायलीचे फोटोग्राफ्स काढत असतो. आणि आता सायली फायनली ती टेप रेकॉर्डमध्ये ती कॅसेट जी आहे ना तर ती आवाज ऐकते आणि म्हणत असते प्रतिमा त्या तुमची खात्री आहे की हा आवाज तन्वीचा आहे, तर त्या म्हणतात हो. आणि सायली म्हणते मला असं का वाटते की हा आवाज माझाच आहे म्हणून, आणि म्हणते की मला जे वाटतं हे सगळं खरं आहे का माझा भ्रम आहे आणि हे सगळं मला कुणी सांगेन. आणि एवढं सगळं आपण उद्याच्या भागात पाहतोय. पण प्रेक्षकांनो इंटरेस्टिंग हे आहे की सायलीचा कुणीतरी पाठलाग करते आणि तिचे फोटो काढते. तर आता हे नक्की काय प्रकरण आहे हे आपल्याला लवकरच कळेल. त्यासाठी पाहत राहा माझ्यावरती सिरियल. आणि हो माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.